हाय मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मजेतच असणार, मी सुद्धा मजेतच आहे. तर माझे ह्या काय वेगळ्या वेगळ्या रेमेडीज करून माझे केस खूप छान व्हायला लागलेत, हेल्दी झालेत, लांब व्हायला लागलेत. तर त्याच्यातली ही एक रेमेडी आहे जी आपण सविस्तर बघूयात. हे सर्व समप्रमाणात घ्यायचं आहे, मेथीदाणे, कलोंजी आणि जवस. तसं तर आपण जवसाचं मी हेअर मास्कसुद्धा खूप छान दाखवलेलं आहे आणि त्याचे केससुद्धा माझे त्यांनी छान झालेले आहेत. पण त्याच्यातली ही एक रेमेडी, न शिजवायची गरज ना काय करायची गरज, हे तुमच्या केसांच्या अकॉर्डिंग घेऊन भिजवायचं आहे 1 दिवस आणि 1 रात्र. बघा, ह्याचं कलोंजीमुळे एकदम काळशार पाणी झालेलं आहे आणि मेथीचा सुद्धा अर्क ह्याच्यात जवसाचा उतरलेला आहे. तर हे सर्व गाळून घ्यायचं आहे. बघा, हे काळं एकदम पाणी निघालेलं आहे आणि ह्या बियांचा सुद्धा वापर करायचा आहे, तो मी पुढे दाखवणारच आहे. तर हे एका बॉटलमध्ये घेऊन व्यवस्थित केसांना स्प्रे करायचे, पण त्याच्या आधी ह्या ज्या बिया आहेत त्या मोड आणण्यासाठी बांधून ठेवायच्यात. तर आता ह्याने व्यवस्थित स्प्रे करून घ्यायचा आहे केसांना, म्हणजे केस तुमचे हळूहळू काळे व्हायला हा कलोंजी आणि जवस आणि मेथीदाणेचा स्प्रे तुम्हाला खूप मदत करतो. तर ह्याने हळूहळू केस, बघा आता 20 नंतरच बऱ्याच मुलींचे केस पिकायला लागलेले आहेत आणि माझे 40शीत सुद्धा तेवढे पिकलेले नाहीत जेवढे पिकायला पाहिजेत. मी ह्या काय वेगळ्या वेगळ्या रेमेडीज करत असते आणि ज्या मला सूट होतात त्या तुमच्यापर्यंत आणत असते. मी अजून ब्लॅक मेहंदी कधीही लावलेली नाही आहे, त्यामुळे माझे केस हेल्दी आहेत, पण आता लांब व्हायला लागलेत वेगळ्या वेगळ्या रेमेडीज करून आणि त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. तर हा स्प्रे करून झालेला आहे आणि मी हा स्प्रे लगेच धुतलेला नाही, दुसऱ्या दिवशीसुद्धा धुतलेला नाही आणि हे आयब्रोजवरती सुद्धा व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या दिवशी ह्याला थोडे थोडे मोड आलेले आहेत, जवसाला, मेथीला आणि कलोंजीला. खूप जास्त प्रमाणात यायला पाहिजे होते पण तेवढे आले नाहीत, थोडे थोडे आलेले आहेत. मी तुम्हाला दाखवणारच आहे कशा पद्धतीने मोड आलेले आहेत ते. मेथीला बघा थोडेसे मोड आलेत, कलोंजीला आलेत, जवसाला सुद्धा आलेले आहेत. आता ह्याच्यात ॲलोवेराचं एक पान टाकायचे आणि हे मिक्सरला वाटून घ्यायचे. थोडंसं पाणी घालायचे, खूप पण पातळ नाही करायचे आणि ही एकदम पेस्ट करून घ्यायची, एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची, म्हणजे त्याचे पार्टिकल्स तुमच्या केसात राहणार नाहीत. आणि आपण गाळून सुद्धा घेणार आहोत. गाळण्याने काय होतं की किती जरी बारीक पेस्ट वाटली तरीसुद्धा ती आपल्या केसात राहते आणि ती चांगली नाही वाटत, लवकर निघत पण नाही ती. त्यामुळे हे अशा पद्धतीने ही पेस्टसुद्धा आपण गाळून घेणार आहोत. बघू शकताय तुम्ही, एकदम फाईन पेस्ट झालेली आहे. थोडीसुद्धा वाया जाऊ द्यायची नाही, कारण ही केसांसाठी खूप पौष्टिक आहे ही पेस्ट. म्हणजे जसे आपण कोरपडीत मेथ्या मोड आणून वाटतो आणि त्यानंतर केसांना लावतो तसंच. आता ह्याच्यात मी एरंडी तेल टाकणार आहे 1 चमचा. जसा मी मागे मेथी मास्क दाखवलेला होता तसाच काहीसा हा प्रकार आहे, पण अजून पौष्टिक केसांसाठी हे खूप छान मास्क आहे. तर आता हा केसांना लावून घ्यायचा आहे. माझे केस तेवढे दाट नाही आहेत पण हेल्दी. आता गळ कमी झालेली आहे, वाढ चांगली चालू झालेली आहे, मग अजून काय पाहिजे. तर मी ह्या वेगळ्या वेगळ्या रेमेडीज करत असते आणि ज्या चांगल्या माझ्या केसांना हेल्दी बनवतात, लांब होण्यास मदत करतात, त्या तुमच्यापर्यंत आणत असते. तर आता हे व्यवस्थित लेंथला लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपण जशी मेहंदी लावतो किंवा कुठलाही हेअर पॅक लावतो तशा पद्धतीने हे सर्व केसांना लावून घ्यायचे. केस एवढे सुळसुळीत मुलायम होतात आणि पौष्टिक पण हा मास्क तेवढाच आहे. जसं आपण स्पा करतो तशा पद्धतीने हे केसांना चांगलं चोळून लावायचे आणि केस बांधून ठेवायचेत 1 तासासाठी, 1-1.5 तासासाठी हे बांधून ठेवायचेत आणि नंतर वॉश करायचेत 1-1.5 तासाने. तुम्ही हे सर्वत्र लावून घ्यायचे आणि वॉश करताना कुठलाही शॅम्पू लावायचा नाही. पहिल्यांदा वॉश करताना फक्त केस धुवून काढायचे. तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की ह्याचा रिझल्ट किती छान आहे
आणि तुमचे केस कसे झालेले आहेत, एकदम सॉफ्ट सिल्की मुलायम केस होतात विदाऊट शॅम्पू अजिबात करायचा नाही आहे. तर अशा छोटे छोटे व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असते, त्याला छान तुम्ही प्रतिसाद देता आणि ह्यासुद्धा व्हिडिओला द्यावा अशीच माझी इच्छा राहील. आणि व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये मला सांगा आणि हो सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया आपण असे छोटेसे व्हिडिओ, तोपर्यंत धन्यवाद.